बट आता स्नोफॉल होतोय तर आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही तिघही बाहेर येऊन एन्जॉय करतोय आणि ऑब्विसली विंटर आहे तर गाजरचा हलवा एन्जॉय करायलाच पाहिजे. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे स्नोई डे. स्नो पडायला सुरुवात झालेली आहे. सध्या आताचे 10 पण वाजले नाहीयेत सकाळचे आणि मस्तपैकी स्नो पडतोय आणि आम्ही आलो आहोत बाहेर स्नो एन्जॉय करण्यासाठी, कारण की हा या वर्षीचा पहिला स्नो आहे तर एन्जॉय केलंच पाहिजे म्हणून आलेलो आहोत बाहेर. तर चला थोडा वेळ मस्तपैकी स्नो एन्जॉय करूया. आणि भरपूर आता मस्त जोराने पडायला लागलाय आणि हा पूर्ण वीकेंड आहे ना असा स्नो पडणार आहे आणि अलर्ट आहे इथे. आणि जर तुम्ही घरी असाल तर मस्त मस्त गरम गरम चहा पिया, भजी खा आणि स्नो डे एन्जॉय करा. सो आत्ताच बर्फ पडायला सुरुवात झाली आहे आणि खूप छान वाटतंय. फ्रेश आहे बाहेर, खूप थंड आहे नो डाऊट. आम्ही थिक जॅकेट्स पण घातले आहेत पण आम्हाला खूप बरं वाटतंय. दिस इज द फर्स्ट स्नो ऑफ द सीझन विंटरमध्ये आणि खूप उशीर झाला. युजली डिसेंबर एंड फेब्रुवारी जॅनपर्यंत होतो बर्फ, बट आत्ता स्नोफॉल होतोय तर आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही तिघही बाहेर येऊन एन्जॉय करतोय आणि आय होप की हा बर्फ असाच राहील आणि सोमवारी ऑफिसला सुट्टी मिळेल. हो, ते इंडियामध्ये असायचं ना, खूप पाऊस पडला की ऑफिसला सुट्टी मिळायची किंवा हाफ डे तरी जायला मिळायचं. पण इथे शक्यता कमी आहे, असं खूप कमीच होतं. इथे सगळं काही चालू असतं कारण की ऑब्व्हियसली या लोकांना सवय आहे या सगळ्या गोष्टींची. पण इट्स ओके, चला आजचा दिवस तर आपण एन्जॉय करू शकतो तर एन्जॉय करूया. आणि आरव खूप जास्त एक्साइटेड आहे. त्याला जेव्हापासून कळलंय ना की आज उद्यामध्ये स्नो पडणार आहे तेव्हापासून तो नेहमी विचारतोय, पप्पा स्नो कधी पडणार आहे, मामा स्नो कधी पडणार आहे. आणि अक्षरशः आता सुरू झाला तर सगळ्यात आधी धाव त्यानेच घेतलेली आहे बाहेर. स्नो एन्जॉय करून झालंय मित्रांनो फायनली. आणि आता वाजले 10:30. मस्तपैकी आता ब्रंचची तयारी करते कारण की सॅटर्डेला जसं तुम्हाला माहितीये मोस्टली आम्ही ब्रंचच करतो, जेणेकरून कसं आहे मस्त आरामात निवांत उठायचं, मस्तपैकी आपलं ब्रंच एन्जॉय करायचं आणि छान अशी आपली सुट्टी एन्जॉय करायची, हा आमचा हेतू असतो. पण आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. आजचा छान असा स्नो डे, तर त्यासाठी म्हटलं काहीतरी खास बनवायला पाहिजे. तर आज मी गरम गरम आलू पराठा बनवतेय. मी त्याची तयारी सकाळी केलेली आहे. बटाटे आपले बॉईल झालेले आहेत, पीठ पण मी मळून घेतलंय जसं की तुम्ही बघू शकता. सो आता पटकन मी बटाट्याचा मसाला बनवते क्विक वाला आणि मस्तपैकी आलू पराठे करूया. आणि हो, आजच्या दिवसाचा जो खरा हिरो आहे ना तो आहे आमचा गाजरचा हलवा, कारण की आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. आता विंटर सीझन आहे तर सगळ्यांच्या घरी गाजरचा हलवा बनलेलाच असेल. आमच्या घरी 2-3 वेळा झालेला आहे. तर आज पुन्हा मी खूप सारा गाजरचा हलवा बनवते कारण की आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. आणि ऑब्व्हियसली विंटर आहे तर गाजरचा हलवा एन्जॉय करायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत विंटर सीझन असतं ना तोपर्यंत ते इंडियामध्ये आमच्या घरी एव्हरी वीक गाजरचा हलवा असेलच. म्हणजे मम्मी एकदम खूप सारा बनवून ठेवायची. सो आम्ही फ्रीज मध्ये जाऊन पटकन घेतलं आणि खाल्लं, हे आमचं चालूच असायचं. तर आज छान असा गाजरचा हलवा पण बनवणार आहोत आणि आलू पराठे पण बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी काय करते, पराठे बनवून घेते कारण की सगळ्यांना भूक लागली आता, तर ते करते. आणि साईडला मी एकीकडे गाजरचा हलवा बनवायला पण ठेवणार आहे. बटाटे छान असे थंड झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं स्मॅश करून घेतले. त्याच्यात धने पावडर, रेड चिली पावडर, त्यानंतर गरम मसाला आणि क्युमिन पावडर घातलेली आहे. तुम्ही पाहिजे तर ना बारीक हिरवी मिरची असते ना ती पण कट करून टाकू शकता, पण मी आरवसाठी अवॉइड करते. त्यानंतर मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायचं आणि सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी मोठं जाड भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात सगळं खिसलेलं गाजर आहे ते ट्रान्सफर केलं आहे, दूध ॲड केलेलं आहे. आता याला ना स्लो फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला शिजवायचं आहे, जोपर्यंत पूर्ण दूध आटत नाही तोपर्यंत. आणि दुसरीकडे आता इथे मी पीठ तर आपलं रेडीच होतं आणि मसालाही रेडी झालेला आहे, तर आलू पराठे बनवायला घेतलेले आहेत.
गाजरचा हलवा आपला इथे छान असा भाजून झालेला आहे आणि दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी आहे ना मावा असेल तर तेही ॲड करू शकता, पण मला दुधामध्ये शिजवलेला गाजरचा हलवा बऱ्यापैकी खूप छान लागतो आणि टेस्टी होतो असं वाटतं, कारण की दुधामुळे एकदम छान असा माव्यासारखा टेक्स्चर येऊन जातो आणि खूप टेस्टी लागतं खायला. मस्तपैकी आमचा आलू पराठे एन्जॉय करून झालेला आहे आणि तेवढा वेळ मी एका साईडला गाजरचा हलवा शिजवतच होते आणि भरपूर मी मिल्क टाकलेलं त्याच्यामध्ये. आता बघायला गेलं तर एकदम आता ते ड्राय होत चाललेलं आहे. आता या मोमेंटला याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, शुगर घालणार आहे आणि हे ड्रायफ्रुट्स टाकायच्या आधी ना थोडंसं ना तुपामध्ये परतून घेते त्याला आणि मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि थोडीशी वेलची पावडर आणि साखर घालूया आणि आपला मस्तपैकी गाजरचा हलवा फायनली रेडी होऊन जाणार आहे. तर चला सगळ्यात आधी त्याच्यासाठी मी इथे ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे कट करून घेतलेले आहेत, तर थोडंसं तुपामध्ये परतून घेऊया. ड्रायफ्रूट सगळ्यांना तुपामध्ये सॉते करून घेतल्याच्या नंतर याच्यात घातलेत. आता छान असा आपला एकदम हलवा सुटसुटीत होईल. यानंतर याच्यामध्ये मी घातलेली आहे साखर. चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात साखर घालू शकता. थोडीशी वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि साखरेचं पाणी सुटल्यावर याला थोडा वेळ अजून शिजवायचा आणि आपला फायनली गाजरचा हलवा रेडी आहे. आता जेव्हा मी सकाळी उठते ना तेव्हाच मी डिशवॉशर एम्प्टी करून ठेवते, जेणेकरून कसं जेवण झालं तर सगळे भांडे आहे ना मला वॉश करून पटकन लोड करता येतात आणि घरात काही असे नवीन पदार्थ केले ना तर भरपूर भांडी जमा होतात. तर आता मी मोठी मोठी भांडी जेवढी आहेत ना तेवढी हाताने धुवून घेणार आहे आणि छोटी भांडी सगळी डिशवॉशरला लावणार आहे. तर दिवसातनं आम्ही एकदाच डिशवॉशर लावतो, मोस्टली संध्याकाळच्या वेळेसच सुरू करतो. तोपर्यंत जेवढी भांडी असतात ना तेवढी याच्यातमध्ये आम्ही लोड करून ठेवत असतो. आता जेवणाचंही काम संपलं होतं आणि कुकिंग झाली होती, तर त्यानंतर मी व्यवस्थित सगळं किचन काउंटर क्लीन करून घेतलं आहे. ज्यावेळेस मोस्टली सुट्टी असते किंवा जास्त वेळ असतो ना त्यावेळेस मी सगळं काही किचन काउंटरवर एम्प्टी करते आणि त्यानंतर व्यवस्थित ते पुसून घेते, कारण की रोजच्या धावपळीमध्ये ना एवढं व्यवस्थित क्लीन करता येत नाही. सो आणि स्पेशली जे सिंक असतात ते व्यवस्थित मी घासून रोजच क्लीन केल्या जातात, पण सॅटर्डे संडेला ज्यावेळेस सुट्टी असते ना त्यावेळेस खूप छान अशी डीप क्लिनिंग होऊन जाते आणि व्यवस्थित असं सुंदरसं किचन असलं ना मग संध्याकाळी काम करायची इच्छा होते. सो फायनली आता माझी इथे सगळी आहे ना साफसफाई झालेली आहे. भांडे मी डिशवॉशरला लोड करून घेतलेले आहेत. घर जर तुम्हाला ना रोज स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं असेल ना तर ते 1-2 मिनटं असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात, जे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ठेवावे लागतात, जेणेकरून तुमचं घर छान नीट आणि क्लीन असं राहील. आणि ज्यावेळेस तुम्ही डीप क्लिनिंग करता त्यावेळेस तुम्हाला जास्त वेळही लागत नाही आणि फक्त 10 ते 15 मिनटामध्ये तुमचं घर असं छान आणि चकचकीत दिसायला लागतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी मी जेव्हाच्या तेव्हाच करायचं बघते, जेणेकरून त्या जास्त बर्डन होणार नाही नेक्स्ट डेला. अदरवाईज कधी कधी मग आहे ना क्लिनिंग करायला खूप कंटाळा येतो आणि ते 1 दिवसाचं 2 दिवसावर असं करून करून खूप डिले होऊन जातो. आतापर्यंत माझी सगळी कामं झाली होती आणि छान असं आम्ही दुपारी मस्तपैकी आरव मूवी बघत होता. आम्ही आमची कामं केली आणि त्यानंतर मस्तपैकी असा गाजरचा हलवा एन्जॉय केला. आता छान असं बाहेर ऊन पण पडलेलं आहे मस्तपैकी आणि स्नो पण थांबला आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.